नमस्कार मंडळी, जर तुमची राजकन्या असेल तर पुढचे काही दिवस तुमच्या आयुष्यात आणि संसाराला एक अतिशय वेगळे वळण लागणार आहे. येत्या 29 जुलैला गुरुपौर्णिमा येत आहे. गुरुपौर्णिमा हा पवित्र काळ असतो, गुरुचे आशीर्वाद मिळण्याचा काळ. पण याच 29 जुलैला महापौर्णिमेनंतर तुमच्या पाठीमागे एक असे छुपे वादळ उभे राहत आहे, जे थेट तुमच्या हसत्या खेळत्या संसाराला आग लावू शकते. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. जर तुमची राजकन्या असेल तर तुमच्या घरात शेजारच्या एका स्त्रीमुळे तुमचं घर आणि संसार उद्ध्वस्त होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ती स्त्री तुमच्या खूप जवळ राहते, तुमच्याशी खूप गोड बोलते, कदाचित तुमच्या सुखादुःखात सामील होण्याचे नाटक करते. पण तिच्या मनात काय चालले आहे? 29 जुलैच्या पौर्णिमेनंतर एक अशी कोणती चाल खेळणार आहे, ज्यामुळे तुमच्या हसत्या खेळत्या घरात रोज रात्री भांडणं होणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल तुमचा संसार सुरक्षित आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आपण तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहे ज्या ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. चला तर सविस्तर जाणून घेऊ. नमस्कार मंडळी, मी काजल. स्वामी भक्तिशक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरायचं नाही. चला तर आपण पुढच्या भागाला सुरू करू. मंडळी, 29 जुलैच्या गुरुपौर्णिमेनंतर काय भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते हे समजून घेण्याआधी आपल्या कन्या राशीच्या महिलांचा मूळ स्वभाव आणि त्यांच्या शेजारच्या स्त्रीची कपटी डाव समजून घ्यावा. कारण जोपर्यंत तुम्हाला नेमकी चूक समजत नाही, तोपर्यंत तुम्ही शत्रूचा चाललेला डाव ओळखू शकत नाही. कन्या राशीच्या महिलांचा सर्वात मोठा प्लॅन पॉइंट काय असतो, ज्याची अतिसमजूतदारपणा आणि व्यवस्थापन कौशल्य. पण तुमचा हा चांगला स्वभाव कधी कधी तुमची सर्वात मोठी कमजोरी बनतो. तुम्ही कन्या राशीच्या स्त्री मनाने खूप प्रामाणिक, घर सांभाळणाऱ्या आणि समोरच्यांना लवकर विश्वास ठेवणाऱ्या असता. तुमच्या मनात कोणाबद्दल पाप नसतं आणि नेमक्या याच गोष्टीचा गैरफायदा ती शेजारची स्त्री घेत आहे. जर शांतपणे विचार करण्यात तुमच्या शेजारी राहणारी ती बाई तुमच्या आयुष्यात कशी आली. सुरुवातीला ती खूप साधी, सरळ, तुम्हाला मदत करणारी आणि कौतुक करणारी म्हणून समोर आली असेल. कधी भाजीची देवाणघेवाण, कधी कौटुंबिक गप्प, तर कधी बहीण म्हणून दिलेली साथ. कन्या राशीच्या स्त्रींना वाटतं की जसं आपण सगळ्यांशी चांगलं वागतो तसं जगही आपल्याशी चांगलं वागेल. तुम्ही तिच्या डोळे झाकून विश्वास ठेवला आणि हळूहळू तुमच्या घराच्या अगदी अंतर्गत भागापर्यंत, म्हणजे तुमच्या किचन आणि बेडरूमच्या निर्णयापर्यंत तिची उठबस सुरू झाली. पण ज्योतिषशास्त्र सांगत कन्या राशीच्या कुंडलीत सध्या राहू आणि बदलणाऱ्या ग्रहाची स्थिती निर्माण होत आहे. ती दर्शवते की तुम्ही याच मोकळ्या स्वभावाचा वापर करून तुमच्या पाठीमागे एक भयंकर सापळा रचत गेला आहे. ती शेजारची स्त्री तुमच्या घरात अशी एंट्री करते आणि तिचा डाव असा सुरू होतो. याची 3 मोठं लक्षणं मी तुम्हाला सांगत आहे, नीट ऐका. तुमच्या शेजारची जुळून बघा. पहिली चाल, अतिसहानुभूतीचा खोटा मुखवटा. ती बाई तुमच्या घरात येईल, हळू तुमच्या कौटुंबिक गोष्टी काढेल. जर तुम्ही सासू सासऱ्याबद्दल किंवा नंदेबद्दल एखादी साधी तक्रार केली तर लगे म्हणाल, अगं हो खरंच ग, ती जागी दुसरी कोणती मुलगी असती तर कधी टिकली नसती, तू खूप सहन करते ग. घरात मंडळी, सहानुभूती नाही ही तुमच्या घरात भांडणाच्या ठिकाणी टाकण्याचा पहिला प्रयत्न आहे. ती तुमच्या मनात तुमच्या संसाराच्या लोकांबद्दल विष पेरते आणि तुम्हाला वाटतं की ती तुमची खरी मैत्रीण आहे. दुसरी चाल, पती पत्नीच्या नात्यात गुपचूप संशय निर्माण करणे. हा सर्वात धोकादायक प्रकार आहे, ज्यामुळे संसार उद्ध्वस्त होतात. जेव्हा तुमचे पती कामावरून उशिरा येतात किंवा फोनवर व्यस्त असतात, तेव्हा ती शेजारची बाई अगदी सहज म्हणून जाईल की तुमचे मिस्टर हल्ली खूप बिझी असतात ना, काल मी त्यांना त्या मार्केटमध्ये पाहिलं, कोणाशी तरी फोनवर हसून बोलत होते, किंवा ते हल्ली तुमच्याकडे दुर्लक्ष करताना ग. जर लक्ष ठेवा कन्या राशीच्या मंडळींनो, हे एक छोटं वाक्य तुमच्या डोक्यात संशयाचं भूत उभा करतं. तुम्ही रात्री पती घरी आल्यावर कारणाशिवाय त्यांच्यावर चिडचिड करता, नको ते वाद सुरू होतात आणि घरातील शांतता पूर्णपणे नष्ट होते. आणि तिकडे शेजारच्या त्या बाईला जे हवं असतं ते सध्या होतं. तुमच्या दोघांमध्ये दुरावा. तिसरी चाल, तुमच्या आर्थिक प्रगतीवर आणि सुखावर डोळा. कन्या राशीच्या मंडळींनो, घरात जेव्हा पैसा येतो, मूळ अभ्यास प्रगती करतात किंवा पतीला प्रमोशन मिळतं, तेव्हा या शेजारच्या बाईच्या पोटात सगळ्यात आधी दुखतं. ती वरून खूप मोठं कौतुक करेल, अरे वा खूप छान झालं, पण तिच्या डोळ्यातील ती अश्रू, ती असूया तुम्ही कन्या राशीच्या महिला ओळखू शकत नाही. तिची हीच वाईट नजर तुमच्या घरातील पैशांच्या बारकीतली थांबवते आणि अचानक घरात आर्थिक तणाव सुरू होतो.
29 जुलैच्या गुरुपौर्णिमा ही शेजारची स्त्री तुमच्या घरातल्या सगळ्या शोधून काढते आणि तिला माहित आहे तुमच्या पतीचा स्वभाव कसा आहे. तिला माहित आहे सासू कोणत्या गोष्टीवर चिडते, ही माहित आहे तुम्हाला कोणत्या गोष्टीचा राग येतो. आता ती फक्त एक संधी वाट पाहत आहे. 29 जुलै गुरुपौर्णिमा संपली की ग्रहाची स्थिती बदलणार आहे आणि ती स्त्रीचा अंतिम वार करणार आहे, ज्यामुळे तुमचं हसतं खेळतं घर कोर्टात उंबरठ्यावर पोहोचू शकतं. पण ती हे नक्की कधी आणि कसं करणार? 29 जुलैची पौर्णिमा रात्री असं काय घडणार आहे जे आपण पुढच्या भागात पाहूया. मंडळी, आता आपण या संपूर्ण प्रकरणाच्या वळणावर आलो आहोत, जे ऐकता तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. आता आपण थेट बोलणार आहोत त्या मुख्य तारखेबद्दल. 29 जुलै गुरुपौर्णिमेचा दिवस. अनेक जण विचार करत असतील, गुरुपौर्णिमा हा तर पवित्र दिवस आहे, मग या दिवसानंतर हे संकट सहज येणार. ज्योतिषशास्त्र आणि ग्रहाची गुंतवणूक नेमकी काय सांगते नीट समजून घ्या. 29 जुलै रोजी वर्षातील सर्वात मोठी प्रभावशाली पौर्णिमा होत आहे. या दिवशी चंद्र पूर्ण कलेने नभात चमकेल आणि गुरुबळ उच्च शिखरावर असेल. पण कन्या राशीच्या लोकांसाठी याच रात्री आकाशामध्ये एक अंतिम विचित्र आणि धोकादायक ग्रहाची युती होत आहे. तुमची रास कन्या आहे आणि कन्या राशीचा स्वामी बुद्धदेव आहे. या गुरुपौर्णिमेच्या रात्री नकारात्मक ग्रहाची सावली तुमच्या कुंडलीच्या 4थ्या आणि 7व्या स्थानावर आहे. कुंडलीचे 4थे स्थान कशाचे असते माहीत आहे का? ते असते गृहसंख्या, तुमचे घर, तुमचे संसार आणि तुमच्या मनातील शांती आणि सातत्य. स्थान म्हणजे वैवाहिक जीवन, म्हणजे पती पत्नीचे नाते. आता इथे त्या शेजारची स्त्री खरा डाव सुरू होतो. गुरुपौर्णिमेच्या या संक्रमण काळाचा आणि बदलत्या ग्रहाचा गैरफायदा घेऊन तुमच्या घरातील सकारात्मक नष्ट करण्यासाठी ती स्त्री पूर्णपणे सक्रिय होते. 29 जुलैला या पौर्णिमेनंतर तिचं वर्तनात अचानक एक मोठा बदल दिसेल. तिची पावले तुमच्या घराकडे अधिक वेगाने पडू लागतील. तिचा नेमका प्लॅन काय आहे? ती तुमच्या संसारावर कसा आघात करणार आहे? तिचे 3 सर्वात मोठे धोके मी आता तुम्हाला सांगणार आहे, जे तुम्ही नीट ध्यानात ठेवा. पहिला धोका घरातील. हे एखादे खूप कडू आणि धक्कादायक वाटेल, पण हीच काळी बाजू आहे. शेजारची स्त्री तुमच्या अनुपस्थित किंवा तुमच्या समोरच्या पतीशी अतिशय गोड बोलते, कौतुकाने भाषेत बोलते. कन्या राशीच्या महिला घर सांभाळण्यात किंवा मुलांच्या अभ्यासात खूप व्यस्त असतात. ह्या वेळेचा फायदा घेऊन ती स्त्री तुमच्या पतीला लक्ष देत नाही. मी तुमची किती काळजी घेते असा अभ्यास ती निर्माण करते. जर वेळेस लक्ष दिले नाही तर ती पती पत्नीमधील विश्वासाचा पाया वेगळा ठेवणार आहे. घरातील दुसरा धोका. घरातील गुपिते बाहेर काढून. 29 जुलैच्या पौर्णिमेनंतर ही स्त्री तुमच्या घरात अशा काही गुप्त गोष्टी किंवा अफवा पसरवेल, ज्यामुळे तुमच्या घरात रोज रात्री कटकटी होतील. समजा तुमच्या घरात काही सुखद घडत असेल तर मुद्दाम जुन्या वादाची उजळणी करून देईल. तुमच्या सासूबाईंनी तुमच्या विरुद्ध भांडवणे किंवा तुमच्या मनात संसाराबद्दल इतका द्वेष निर्माण करणे की तुम्ही स्वतःहून मला घरात राहायचे नाही असे म्हणाले, म्हणजे आग ती लावणार पण घर तुमचे जळणार. मंडळी, 29 जुलैची पौर्णिमेची रात्र ही ऊर्जेची दृष्टीने अत्यंत संवेदनशील असते. जर त्या शेजारची स्त्रीच्या मनात कन्या राशीच्या महिलाबद्दल अतिशय तीव्र इच्छा होत असेल तर या रात्रीच्या ऊर्जेत वापर करून तुमच्या घरावर वाईट नजर टाकू शकते. गुरुपौर्णिमेनंतर अचानक तुमच्या घरात सतत आजारपण येणे, कारणाशिवाय पती पत्नीमध्ये भयंकर वाद होणे किंवा घरातील सुख शांती अचानक गायब होणे सुरू झाले तर समजून जा की तिची वाईट नजर तुमच्या घराला आहे. ती स्त्री तुमच्या घरात एखादी वस्तू जसे की तुमचे जुने कपडे किंवा एखादी वैयक्तिक वस्तू मागून घेईल किंवा चोरून नेईल आणि त्याचा गैरवापर करेल. कन्या राशीच्या मंडळींनो, तुम्ही खूप भोळ्या आहात आणि खूप हसू काही मागितले की देऊन टाकता. पण 29 जुलैला पौर्णिमेनंतर तुम्हाला तुमचा हा भोळापणा कायमचा बाजूला ठेवावा लागेल. विचार करा, जी स्त्री कालपर्यंत फक्त शेजार म्हणून राहत होती ती आता तुमच्या बेडरूमच्या निर्णयापर्यंत हस्तक्षेप करायला लागली आहे. आणि हे सगळं इतक्या शांतपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने होत आहे की जोपर्यंत तुमचं घर उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर येत नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही की हा डाव कोणाचा आहे. पण आता प्रश्न असा असतो की आपण धोक्याच्या छायातून स्वतःला कसे बाहेर काढायचे? ती स्त्री नेमकी कोणती आहे? तिचे लक्षण काय आहे? आणि तिला आपल्या घराच्या उंबरठ्याबाहेर कसे रोखायचे आहे? हे आपण पुढच्या भागात अत्यंत सविस्तरपणे पाहणार आहोत. सावध राहा, कारण वेळ खूप कमी आहे.
मंडळी, आतापर्यंत तुम्ही ग्रहाची चाल आणि त्या शेजारच्या स्त्रीचा भयानक हेतू समजून घेतला. आता तुमच्या मनात सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला असेल की आम्ही या स्त्रीला ओळखायचं कसं? आमच्या आजूबाजूला तर अनेक शेजार राहतात, मग नेमकी स्त्री कोणती जी आमच्या संसाराला मुळावर उठली आहे? कन्या राशीच्या माझ्या मैत्रिणींनो, 29 जुलैच्या गुरुपौर्णिमेनंतर त्या विशिष्ट स्त्रीच्या वागण्यात 5 अतिशय स्पष्ट लक्षण तुम्हाला दिसू शकतात. लक्षण निसर्गाने आणि ज्योतिषशास्त्राने दिलेला इशारा, याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. पहिला, ती स्त्री तुमच्या घरात कोणत्याही कारणाशिवाय किंवा अगदी फालतू कारण काढून वारंवार येऊ लागेल. कधी तुम्हाला जर साखर, कधी म्हणेल तुमच्या गॅसवर काय शिजतं तर बघू, कधी दुपारी रात्रीच्या वेळी येईन. अशा वेळी घरात बसून तिचे डोळे तुमच्या घरात शांतपणे फिरत असतात. तिची नजर तुमच्या घरातील वस्तूवर, तुमच्या कपाटावर, तुमच्या सर्व गोष्टीवर असणार आहे. मंडळी, तुमच्या घरात सर्व ती बघत असणार बारकाईने की काय घडतं काय नाही, हे सर्ववर तिचे लक्षण आहे. दुसरे लक्षण, जेव्हा तुमचे पती घरात नसतात तेव्हा तुमच्याशी कदाचित सामान्य वागेल अशा चुका ती वारंवार करते. नम्र आणि संस्कृती बनेल की तुमच्या प्रत्येक गोष्टीवरती नजर दाखवून असन. पतीच्या घरात असले की दादा असं दादा तसं, घरासाठी किती किंवा तुमच्या पतीच्या आवडीनुसार सर्व वागण्यात असा मध्ये गुंतवणापणा करेन. कन्या राशीच्या स्त्री, जर तुमच्या शेजारची बाई तुमच्या घरात जास्त गोड निर्माण करत असेल तर तुम्ही समजून जा कुठंतरी पाणी मुरतं आणि तुम्ही नकारात्मक गोष्टी सोडून सकारात्मक गोष्टीकडे वळा आणि त्या बाईवर नजर ठेवून राहा. तिसरे लक्षण, ती तेच शेजारची स्त्री भूमिका खेळते की तुमच्या पाठीमागे तुमच्या सासूकडे जाईल, तुमच्याबद्दल हल्ली फिरते, असं करते तसं करते, तुमची सून खूपच बाहेर फिरते आणि तुमचं कामच करत नाही, असं तसं तुमच्या सासूबद्दल सांगण. आणि जेव्हा तुमच्याकडे येईल तेव्हा म्हणून, अगं तुझी सासू तुझ्याबद्दल इतर शेजारी वाईट बोलते, हे खूप वाईट वाटलं म्हणून तुला सांगायचं होतं, असं तसं काही बोलून तुमच्या घरात भांडणं लावायची कामं करण. चौथा संकेत, हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. 29 जुलै पौर्णिमेनंतर ती स्त्री तुम्हाला काहीतरी खायला आणून देईल किंवा तुमचे कपडे, सोने नाणे हे वापरण्यासाठी मागन, तर तुम्ही सकारात्मक राहा. मंडळी, अशा व्यक्तीपासून 10 हात लांब राहा. सकारात्मक ऊर्जा वैयक्तिक वस्तूमध्ये असते. जर स्त्री घरातून तुमच्या काही मागत असेल तर तिला अजिबात द्यायचं नाही. तिच्या जाण्यात लगेच तुमच्या घरात काहीतरी कटकट किंवा विचित्र भांडण सुरू होईल. 5वे लक्षण, तुमचं समोर एवढी स्तुती करण तुम्हाला असं वाटेल की ती खूप चांगली आहे, तिच्यासारखी व्यक्ती जगात नाही. पण पुढचे पाऊल टाकताना तुम्ही विचार करा, सोसायटीतील इतर लोकांसमोर तुमच्या चरित्रावर, तुमच्या पैशावर, तुमच्या कौटुंबिक वादावर ती बदनामी तुमची करल, असे जेणेकरून समाजात तिची प्रतीक्षा वाढेल. मंडळी, कन्या रास ही पृथ्वी तत्वाची रास असली तरी तुमच्या विचारात जगात खूप खोल जाते. तुमच्या छुप्या चाली तुम्हाला वेळेवर समजत नाही. हे 5 लक्षण तुम्ही गुरुपौर्णिमा तुम्हाला हाच इशारा देत आहे. शत्रू तुमच्या उंबरठ्यावर आहे. पण आता प्रश्न पडतो, या शत्रूचा डाव उलटायचा कसा? तर मंडळी, त्यासाठी मी तुम्हाला उपाय देत आहे. हा भाग तुमच्या आयुष्यात ट्रेनिंग पॉईंट ठरू शकतो, त्यामुळे एकही सेकंद मिस करू नका. मंडळी, आतापर्यंत आपण त्या शेजारच्या स्त्रीचा चेहरा, तिचा भयानक कट, 29 जुलैच्या गुरुपौर्णिमेत येणारे संकट यावर सविस्तर चर्चा केली. आता भीती बाजूला ठेवा, कारण आपली संस्कृती, ज्योतिषशास्त्र आपल्याला फक्त संकटाची भीती दाखवत नाही तर संकटाचा थरकाप उडेल महाउपाय सांगतात. तर जर तुमची राजकन्या असेल तर 29 जुलै या महापौर्णिमेच्या रात्रीपासून तुम्हाला 4 अत्यंत शक्तिशाली उपाय करायचे आहेत, जे तुम्हाला त्या शेजारच्या स्त्रिया प्रत्येक डाव उलथून टाकतील. तुमच्या संसाराभोवती सुरक्षित असते कवच तयार होईल. कोणाचंही वाईट नजर त्याला भोंदून आत जाऊ शकणार नाही. नीट ऐका आणि हे उपाय लिहून घ्या. सगळ्यात पहिला व्यावहारिक उपाय, 29 जुलै पौर्णिमेनंतर त्या स्त्रीसाठी तुमच्या घराचा उंबरठा मर्यादित करा. ती जेव्हा घरात येईल तेव्हा तिला हॉलच्या पलीकड म्हणजे तुमच्या किचन किंवा बेडरूममध्ये अजिबात प्रवेश देऊ नका. तुम्हाला पतीचे पगार किती आहे, घरात काय चालले, पती पत्नीमध्ये काय संवाद आहे ते फक्त सगळं छान करून एवढंच बोलून मौन बाळगा. लक्षात ठेवा, जेव्हा तुमचे शत्रूला माहिती देणे बंद करता तेव्हा याचा अर्धा डाव तिथे फेल होतो. 29 जुलैला गुरुपौर्णिमा रात्री जेव्हा चंद्र पूर्ण प्रकाशात असतो तेव्हा एक अखंड विड्याचे पान, त्यावर कापूर, 2 लवंगा तुमच्या घरात मुख्य उंबरठ्यावर ठेवून पेटवून द्या. स्वास्तिक काढा. हा उपाय गुरुपौर्णिमेच्या रात्री केल्यास शेजारील स्त्री जर काही नकारात्मक आणि ऊर्जा वाईट नजर ठेवते तर त्याच रात्री जळून खाक होते. तर हे उपाय तुम्ही करा मंडळी. तर मंडळी, आज आपण कन्या राशीच्या महिलांच्या आयुष्यातील एक अत्यंत संवेदनशील पण तितक्याच महत्त्वाच्या विषयावर
प्रकाश टाकला आहे. 29 जुलैची ही पौर्णिमा तुमच्यासाठी एक प्रकाशाची धोक्याची घंटा सावध होण्याची इशारा घेऊन येत आहे. ज्योतिषशास्त्र आपल्याला कधी घाबरवण्यासाठी नाही तर आपल्या येणाऱ्या संकटाची पूर्वकल्पना देऊन अधिक मजबूत करण्यासाठी असतं. शेजार धर्म हा आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाग आहे. आपण सुख-दुःखात शेजारच्यांना धावून जातो, एकमेकांना मदत करतो, अगदी योग्य. पण जेव्हा त्या शेजारचा मुखवटा घालून कोणीतरी तुमच्या घरात प्रवेश करतं, त्या नात्यामध्ये खडा टाकून तुमचा संसार उद्ध्वस्त करायला निघतं. कन्या राशीच्या माझ्या मैत्रिणींनो, माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, समजूतदारपणा ही तुमची कमजोरी नाही तर तुमची सर्वात मोठी ताकद आहे. पण आता वेळ आली आहे हे चतुर होण्याची, समोरचा डाव ओळखण्याची. आज मी तुम्हाला जे काही व्यावहारिक बदल आणि ज्योतिषशास्त्र महाउपाय सांगणार आहे. 29 जुलैला महापौर्णिमापासून न विसरता संपूर्ण विश्वासाने आणा. बाहेरील कोणत्याही व्यक्तीला तुमच्या पती किंवा मुलाच्या आयुष्यात एवढी ढवळ करून देऊ नका, त्यामुळे घरातील शांतता नकर बनेल. विश्वास फक्त स्वतःच्या माणसावर आणि स्वतःच्या बुद्धीवर ठेवा, बाहेरील लोकांच्या खोट्या सहानुभूतीवर नाही. हा व्हिडिओ फक्त एक माहिती नाही तर हा कित्येक कन्या राशीच्या महिलांचा संसार आणि घर वाचवणारा एक मार्गदर्शन आहे. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की या माहितीमुळे तुम्हाला ओळखीचे काहीतरी हसते खेळते घर वाचू शकते, तर हा व्हिडिओ तुमच्या ओळखीच्या प्रत्येक कन्या राशीच्या व्यक्तीपर्यंत, तुमच्या मैत्रिणीपर्यंत आणि नातेवाईकांपर्यंत आत्ता नक्की शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त होण्यासाठी वाचेल. तुम्हाला माहिती अशी वाटली असेल तर, आवडली असेल तर, आजपासून अशी लक्षणं असणारी शेजारची स्त्री आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि अभ्यासपूर्ण ज्योतिषशास्त्र माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. 29 जुलैची गुरुपौर्णिमा तुमच्या संपूर्ण कुटुंबाला सुख समृद्धी ईश्वर चरणी प्रार्थना हीच करते. मंडळी, मी काजल स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं स्वागत आहे. अशीच राशी भविष्याची अचूक माहितीसाठी आपल्या स्वामी भक्ती शक्ती चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. अशाच नवनवीन राशी भविष्याच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला जोडून राहा मंडळी. तर आपण पुन्हा भेटू अशाच एका रहस्यमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव दत्त. बाय बाय सर्वांना. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय.